पाण्याच्या टाकीत पडलेला हा साप आता दुसराही बघू शकता। हंसों का जोड़ा नहीं सापों का जोड़ा है। खरं तर हे वेगवेगळ्या ठिकाणी पकडलेले साप आहेत, पण दोन्ही समान वयाचे असल्यामुळे तुम्हाला सारखे वाटतील। थोडासा वयात फरक असू शकतोय। हे जेव्हा लहान असतात काळे पिवळे पांढरे पट्टे ह्याच्यावर दिसतात, जसं जसं ह्यांचं वय वाढत जात आहे प्रौढ होत जातात हे हिरवेगार होत राहतात। गवत्या जातीचे हे बछडे आहेत, लक्षात घ्या। साधारण 1-1.5 वर्षाचे हे साप आहेत। लहान असताना तर ते काळे पिवळे आणि पांढरे पट्टे मोठ्या प्रमाणात दिसतात, त्यामुळे नवीन सर्पमित्रांना सुद्धा ह्याची ओळख होत नाही आणि जसे मोठे होतात तसे हिरवेगार होत राहतात आणि गवतासारखे असल्यामुळे ह्यांना मराठीत गवत्या म्हटलं जातं, हरानाग असंही म्हटलं जातं हिंदीमध्ये, कारण नागासारखी याची रचना आवडते। पण अतिशय शांत सापामध्ये हे साप आहेत। ग्रीन किलबॅक यांना म्हटलं जातं आहे। एकत्रित ठिकाणी यांना सोडलं म्हणजे गार्डन अशा ठिकाणी वगैरे हा साप मोठ्या प्रमाणात, बेळगाव म्हटलं तर चन्नमनगर ह्या भागात वगैरे साप मोठ्या प्रमाणात राहतात। हे दोन्ही खरं तर आम्ही ॲटोनगर बेळगावमध्ये आणि इथं टिळकवाडीला टाकीमध्ये पडलेले साप पकडले। दोन्ही बाजूला गेले, लक्षात घ्या। निसर्गात त्यांना मुक्त करण्यात आलेलं आहे।